नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. तेही आपण पारंपरिक पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत. करायला खूप सोपी रेसिपी आहे. फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण आणि टायमिंग वापरलं तर तुमचेसुद्धा उकडीचे मोदक हे परफेक्ट होणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला उकड काढून घ्यायची. तर उकड काढण्यासाठी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ओतायचं आहे. त्यानंतर अर्धा कप दूध ओतायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूधसुद्धा ओतू शकता. इथं मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी ओतलं आहे. दुधामुळे आपले मोदक हे एकदम पांढरशुभ्र होतात. आता या दुधाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे हे दूध. गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला मध्यमच ठेवायची, जास्त मोठा नाही करायचा. आणि अर्धा चमचा आपल्याला तूप टाकायचं ह्या पाण्यामध्ये आणि दुधामध्ये. तुपामुळे आपले मोदक हे एकदम मऊ लुसलुशीत होतात. आणि एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ह्याला. इथं आपलं व्यवस्थित ढवळून झालेलं आहे. दुधाला पण आपल्याला एक उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लहान ठेवायची आता. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. इथं 1 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इंद्रायणी तांदळाचं हे पीठ मी वापरलेलं आहे, कारण इंद्रायणी तांदूळ हा एकदम सुवासिक असतो. व्यवस्थित आपल्याला या पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. गॅसची फ्लेम लक्षात ठेवायचे, लहान किंवा मध्यमच ठेवायचे, जास्त मोठी नाही ठेवायची. व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या मोडून घ्यायच्यात. 1-2 ते 3 मिनिटं लागतात. आता व्यवस्थित आपल्या या पिठामधल्या गुठळ्या इथं मोडत आलेल्या आहेत. यानंतर याच्यामध्ये मी आता इथं पाव चमचा मीठ टाकणार आहे. पाण्यामध्ये टाकायचं माझ्या लक्षात नव्हतं, तर मीठ टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळे आपल्या मोदकाच्या पारीला चव खूप छान येते. आणि मीठसुद्धा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मीठसुद्धा आपलं मिसळून झालेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यावरती झाकण झाकायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिट आपली झालेली आहेत. झाकण काढून बघूया तर व्यवस्थित आपलं हे पीठ वाफवलं गेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आणखीन झाकण झाकून याला आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं असंच वाफेवर वाफवून घ्यायचं आहे हे पीठ. तर व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं झालेत. आपलं पीठ इथं व्यवस्थित वाफवलं गेलं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं आपलं पीठ हे ताटामध्ये काढून झालेलं आहे. यानंतर आपल्याला ग्लासाच्या मदतीनं किंवा तुम्ही तांब्याच्या मदतीनं ह्याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. लक्षात ठेवायचं आहे पीठ गरम असतानाच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित ह्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्यात. तर इथं आपल्या सगळ्या गुठळ्या पिठामधल्या मोडून झालेल्या आहेत. पीठ एकदम मऊसूत झालेलं आहे. थोडासा पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता किंवा तुपाचा हात. जर थोडंसं घट्ट तुम्हाला पीठ वाटत असेल तर तुम्ही थोडासा कोमट पाण्याचा शिंतोडा मारू शकता. तर इथं मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ इथं व्यवस्थित मळून झालेलं आहे. आपल्याला मोदकासाठी लागणारं सारण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचे. तूप व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा आपल्याला खसखस टाकायची. खसखस व्यवस्थित परतून घ्यायची. आणि या कपाने आपल्याला 1.5 कप हे खोवलेला ओला नारळ घ्यायचा आहे. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. मी इथं मिक्सर वाटं याला बारीक केलेला आहे. आणि आपल्याला हा नारळ 1 ते 2 मिनिटं मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे. ह्याचा ओलावा आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथं आपला नारळ हा व्यवस्थित परतला गेला आहे. थोडासा कोरडा झालेला आहे. आता यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाऊण कप हा गूळ घ्यायचा आहे. तुम्ही 1 कपसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता. 1.5 कप खोवलेल्या नारळासाठी पाऊण कप हे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिटं गूळ हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये. 1 ते 2 मिनिटच परतवून घ्यायचा आहे. तर इथं आपला गूळ व्यवस्थित परतत आलेला आहे. जर जास्त वेळ आपण परतला तर आपलं मिश्रण हे कडक होऊ शकतं. थोडेसे काजू बदामाचे तुकडे आणि 1 चमचा वेलची पावडर टाकायची आपल्याला. रंग खूप छान येतो. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. तर इथं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे.
याचं स्ट्रक्चर बघू शकता, जास्त पातळ पण नाही राहिलेलं आणि जास्त घट्ट पण नाही. तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं सारण हे तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपली उकडसुद्धा मोदकासाठी लागणारी तयार झालेली आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर तुपाचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर इथं आपला व्यवस्थित गोळा बनवून तयार झालेला आहे. आता या गोळ्याची आपल्याला व्यवस्थित एकसारखी पारी बनवून घ्यायची आहे. अंगठ्याच्या आणि बोटाच्या मदतीनं व्यवस्थित एक समान आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे एक समान. एकदम पातळ अशी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. जेवढी आपण पातळ पारी बनवून घेऊ आणि एक समान, तेवढा आपल्या मोदक हा चांगला होणार आणि कळ्यासुद्धा व्यवस्थित आपल्या मोदकाला ह्या पडल्या जातील. तर इथं बघू शकता, एकदम भारी आपली मोदकाची पारी ही तयार झालेली आहे, एक समान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यानंतर आपण मोदकाच्या कळ्या बनवणार आहोत. तर इथं बघा, अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात मोदकाच्या. अंगठ्याच्या जवळचं बोट हे मध्यभागी धरायचं आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला बाहेरच्या साईडकडून अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्यात. जेवढ्या जास्त कळ्या तुम्ही पाडचाल तेवढा आपला मोदक हा कळीदार बनतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. तर इथं व्यवस्थित आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात बोटाच्या मदतीनं. तर इथं आपल्या कळ्या ह्या व्यवस्थित पडल्या गेलेल्या आहेत. तर जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ आणि जास्त कळ्या आपल्याला पाडून घ्यायच्यात. तर इथं आपल्या व्यवस्थित कळ्या पाडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर इथं जेवढं शक्य होईल तेवढं जास्त सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मोदक हा एकदम भारी लागतो चवीला. तर इथं आपलं सारण भरून झालेलं आहे. वरून आपल्याला बोटाच्या मदतीनं प्रेस करायचं आहे, दाबून घ्यायचं आहे आणि या कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एका दिशेला आपल्याला अशा पद्धतीनं करून घ्यायच्यात, म्हणजे व्यवस्थित मोदक आपला दिसला जातो. इथं बोटाच्या मदतीनं आपल्याला सगळ्या कळ्या एका दिशेला करून घ्यायच्यात. तर सगळ्या कळ्या आपल्या एका दिशेला करून झालेल्या आहेत आणि अंगठ्याच्या आणि वरच्या बोटाच्या मदतीनं हातानं व्यवस्थित आपल्याला हे वरचा भाग सगळा जुळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आणि सारण थोडं थोडं करत बोटाने आपल्याला मध्ये ढकलायचं आहे आणि आपल्याला वरचा भाग हा जुळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. हळूहळू अलगदपणे आपल्याला दाबायचं आहे, जास्त खाली कळ्यांना दाबायचं नाही. आणि वरचा भाग अशा पद्धतीने आपल्याला जुळवून घेतल्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता, आपला एकदम कळीदार मोदक हा तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट दिसायला आहे, एकदम भारी झालेला आहे. तर याला ताटामध्ये काढून घेऊया एका. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा मोदक बनवून घ्यायचा आहे. तर दुसऱ्यासुद्धा मोदकासाठी सेम आपल्याला पहिल्या मोदकाला आपण जेवढा गोळा घेतला होता पिठाचा तेवढाच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पारी एक समान भरून घ्यायची आहे. ह्यासुद्धा मोदकाची आपल्याला एक समान पारी भरल्यामुळं आपला मोदक हा एकदम कळीदार होतो. तर इथं व्यवस्थित आपली पारी ही एक समान झालेली आहे. आता आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्यात. तर पहिल्या मोदकाला ज्याप्रमाणे आपण कळ्या पाडल्या होत्या, अंगठ्याच्या शेजारचं बोट मध्ये धरायचे आणि अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला बाहेरच्या साईडकडून कळ्या पाडून घ्यायच्यात अशा पद्धतीनं. जेवढ्या आपण कळ्या जास्त पाडू तेवढा आपला मोदक हा एकदम परफेक्ट होणार आणि कळीदार होणार, दिसायला सुद्धा भारी दिसणार. तर इथं आपल्या सगळ्या मोदकाच्या कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत. जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर इथं आपलं सारण भरून झालेलं आहे. सगळ्या ह्याच्या कळ्या एका साईडला करून घ्यायच्यात आणि वरच्या साईडकडून आपल्याला मोदक हा व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. बोटाच्या आणि अंगठ्याच्या मदतीनं अशा पद्धतीनं आपल्याला हा मोदक जुळवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं पीठ जे उरलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित मोदक हा जुळवताना जुळवून घ्यायचा आहे, नाहीतर आपला मोदक फुटू शकतो. आणि मोदक तयार झाल्यानंतर जुळवून व्यवस्थित खालच्या साईडकडून आपल्याला त्याला गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर इथं आपला मस्त असा दुसरासुद्धा कळीदार मोदक बनून तयार झालेला आहे. कसल्या कळ्या भारी पडल्यात इथं तुम्ही बघू शकता, एकदम भारी झालेला आहे. तर ह्यासुद्धा मोदकाला आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचेत आपल्याला. तर इथं बघू शकता, आपले सगळे मोदक हे तयार करून झालेले आहेत, एकदम कळीदार बनलेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता यानंतर हे मोदक आपल्याला उकडवून घ्यायचेत. त्यासाठी कढईमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवायचं. गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मोठी ठेवायची. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. तर आपल्या पाण्याला इथं उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला
मध्यम ठेवायची. एका चाळणीला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे. तर इथं चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि चाळणी ही आपल्याला कढईवरती ठेवायची आणि आपले मोदक बनवून घेतलेले होते ते सगळे मोदक आपल्याला चाळणीवरती अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचे. तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा उकडून घेतले तरी चालेल. तर आपले सगळे मोदक इथं चाळणीवरती ठेवून झालेले आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि इथं केशरच्या काड्या ओल्या करून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला प्रत्येक मोदकावर ठेवायच्यात आणि झाकण झाकून आपल्याला हे मोदक एक 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे. एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर आपले मोदक इथं व्यवस्थित उकडले गेलेत. तर आता उकडले गेलेत मोदक कसं ओळखायचं, तर बोटाने आपल्याला हात लावायचा आहे, लावून बघायचा. जर नाही चिटकलं तर समजायचं आपले मोदक हे उकडले गेलेत. तर इथं बघू शकता आपल्या बोटाला मोदक थोडासुद्धा चिटकला नाही. तर आपले मोदक उकडले गेलेत. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सगळे मोदक आपल्याला सर्व करून घ्यायचेत. तर बघू शकता कसले भारी दिसायलेत. कळीदार मोदक आपले इथं तयार झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते. तर परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.